नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक न्यूज आहे. पार्लमेंटरी कमिटीमध्ये असं ठरतंय की एनटीएची ज्या जेई मेन्सच्या एक्झाम आहेत, जेई मेन आणि सीयूईटीच्या ज्या सीबीटी मोडवर चालतात, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी चालती, त्याऐवजी पेन अँड पेपरमध्ये ती कन्वर्ट करावी. पण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, या वर्षीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी निश्चिंत राहावा. आपली कोणत्याही परिस्थितीत या वर्षीची एक्झाम जी येणारी आहे ती सीबीटी वरच होणार आहे. यापुढे आपण बघूया की त्या नोटिसीमध्ये काय काय आहे. ऍक्च्युली काय झालेलं, एनटीए जेई मेन एक्झाम घेतं किंवा सीईटीची एक्झाम घेतं, बऱ्याचदा असं होतं की आपण एक्झामला गेल्यानंतर बऱ्याचशा सेंटरवर टेक्निकल ग्लिचेस येतात. त्या क्वेश्चनचे ऑप्शन्स 4 दिलेले असतात, त्यातला एखादा ऑप्शन आपण योग्य असलेलं सिलेक्ट केलं तर ते रिझल्टच्या आधी आपल्याला आन्सर कीज देतात. जे ऑप्शन्स भरलेले आहेत ते बघायलाही मिळतात. ते जेव्हा बघतो तेव्हा आपण बऱ्याचदा असं लक्षात आलं की हे ऑप्शन आपण चूज केलेले नव्हते. योग्य ऑप्शन आपण चूज केले असतानाही ते धरले गेले नाही, किंवा एखादा क्वेश्चन सोडवलाय पण तो तिथं एम्प्टीज दाखवतोय. असं बरेचसे टेक्निकल ग्लिचेस यायचे. त्यामुळं बरेचसे त्या एनटीए वर अलिगेशन्स व्हायचे. स्टुडंट्स कडनं आरडाओरडा व्हायचा की आम्हाला एवढे पर्सेंटाईल नाहीच आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे होते वगैरे वगैरे. एनटीए तसं बघायला गेलं तर 14 एक्झाम कंडक्ट करते. जे जेई मेन्स वगैरे ज्यांना ती कंडक्ट करायला देती, जिथं हे सेंटर्स असतात ते प्रायव्हेट कंपनीज असतात. त्यामुळं ह्या कमिटीला थोडंसं त्यांच्याविषयी साशंकता असण्याची शक्यता आहे की त्यांच्याकडून काय घोळ केला जातो का. या कमिटीनं त्यांच्या बजेटचा पण साधारण अभ्यास केलेला आहे की त्यांना एनटीए आपल्याकडून जी फी स्वरूपात घेते त्याच्यातून त्यांचे 3500 कोटी जमा होतात आणि ह्या एक्झामला खर्च येतो 3000 कोटी. अजूनही सुद्धा सरप्लस त्यांच्याकडे 448 कोटी शिल्लक आहेत. मग कमिटीचं हे म्हणणं आहे की एनटीएनं स्वतःच का हे पेपर पेन मोडवर कंडक्ट केलं. एका दिवसातच जर एक्झाम झाली शक्यतो, तर पेपर पेन असेल तर एका दिवसातच घ्यावं लागेल. अनेक ठिकाणी काही वेगवेगळे पेपर नसणार आहेत. फायदा पण आहे, एक तोटा पण आहे. तोटा हा आहे की हा पेपर लीक होऊ शकतात, आणि फायदा असा आहे की आपल्याला नॉर्मलायझेशन मेथड जी असती, म्हणजे सीबीटी मोड जी असती ती दिवस चालती, 12-15 शिफ्ट होतात. त्याच्या शिफ्ट मध्ये एका शिफ्टचा पेपर सोपा, त्याच दिवशी दुसऱ्या शिफ्टचा पेपर अवघड असतो. मग यावेळी नॉर्मलायझेशन मेथड नुसार ते सर्व करावं लागतं. नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला वापरावा लागतो. हे सर्व पेन अँड पेपर मोड मध्ये होणार नाही. यासाठी हे सगळं चाललेलं आहे. पण हे सगळं इम्प्लिमेंट व्हायला अजून 1 वर्ष नक्की लागणार, आणि अजूनही काही ठरलेलं नाही आहे. त्यामुळे रुमर्सवर विश्वास ठेवू नका. आपण फक्त 1 मिनिटासाठी ती नोटीस काय बघूया आणि हा व्हिडिओ संपूया. कारण मी नेहमी सांगतो, खूपच किंमत आहे वेळेची. आपण 1 मिनिटात ती न्यूज काय आहे चेक करूया आणि हा व्हिडिओ संपूया. टाइम्स ऑफ इंडियाची हीच ती न्यूज आहे. पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी हॅज हायलाइटेड रिपीटेड डिस्ट्रीब्युशन इन मेजर एनटीए एक्झाम इंक्लुडिंग यूजीसी, नेट. बऱ्याच एक्झाम आहेत, नेट पीजी, नेट यूजी वगैरे वगैरे, सीईटी आणि जेई मेन. आपण आपला महत्वाचा मुद्दा आपण हायलाइट करू फक्त की दिग्विजय सिंग यांनी हे लीड घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण मुद्दे बघूया काय म्हणतात. 14 एक्झाम एनटीए जे करत होती त्याच्यात बरेचसे त्यांना प्रॉब्लेम्स आढळलेले आहेत, इश्यूज आढळलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये पेपर लीक होऊ शकतं, तरी पण पेन पेपर मोड मध्ये पेपर लीक होऊ शकतो आणि सीबीटी मध्ये हॅक होऊ शकतं. दोन्ही त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. तरी त्यांचा प्रेफरन्स आहे हा पेन आणि पेपर मोडवर आहे. नेव्हर इन प्रायव्हेट सेंटर. ह्या परीक्षा प्रायव्हेट सेंटरमध्ये घ्यायचं नाही असं त्यांचं मत आहे. हे पण खरंच चांगलं आहे, कारण खरोखर जो अभ्यास करतो, खूप मेहनतीने अभ्यास करतो, त्याच्यावर तो अन्याय होतो. सेंटर्स मध्ये काही फ्रॉड झाला तर खूपच तो अन्याय असतो. आपण 10वी नंतर प्रचंड मेहनत केलेली असते या परीक्षांसाठी. 2 वर्ष आपण वेगवेगळ्या क्लासेसना जात असतो, कोचिंगला जात असतो, खूपच मेहनत असते. त्याच्यावर ह्या काही सेंटर्स कडून प्रॉब्लेम निर्माण करतात, फ्रॉड करतात असं दिसलेलं आहे. ब्लॅकलिस्टची कारवाई करायचं त्यांनी सुचवलेलं आहे. फायनान्स सांगितल्याप्रमाणे जे आपल्याकडनं फीज बंद जमा होतात ते 3512 कोटी, खर्च येतो 3064 कोटी, त्यांच्याकडे सरप्लस आहेत 448 कोटी. त्यामुळेच त्यांचं चाललेलं आहे की पेन आणि पेपर मोडवर करायचं. ही छोटीशी न्यूज आहे. बघूया काय होतंय. 2027 लाच जर काय झालं तर होईल. 2026च्या कोणत्याही परीक्षेला हे होणार नाही. निश्चिंत राहूया आपण. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आपण संपूया. येणाऱ्या सर्व परीक्षांना आपण एकदम पॉझिटिव्हली सामोरे जा, कॉन्फिडंट राहा आणि कोणत्याही रुमर्सवर विश्वास ठेवू नका. मिशन ऍडमिशन कडून येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.